सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। सौभाग्यवती अलकाताई आणि श्री मुकुंदराव यांच्या पुढाकारानं गंगेच्या परमपावन तटावरती सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज आणि रामचंद्र प्रभूंच्या वास्तव्यानं चरणस्पर्शानं पुनीत झालेल्या या नगरीमध्ये आपण श्रीमद भागवताचा विचार करतो आहोत। श्रीमद भागवत हा मानवी जीवनाला दिशा देणारा, आकार देणारा आणि मानवी जीवनाची परिपूर्णता साधून देणारा ग्रंथ आहे। या ग्रंथाचं श्रवण आपल्याला करायचं आहे आणि श्रवण आपण का करायचं आहे याचा विचार आपण करून आलो। हे श्रवण करत असताना भागवताचा साधारण आकृतिबंध आपल्या डोळ्यासमोर काय मांडता येईल याचाही विचार काल आपण करून आलो आणि तो आकृतिबंध मांडत असताना भागवताचा रचनाबंध आणि भाषाबंध अशा दोन बंधातून आकृतिबंधाचा सामान्यतः विचार आपल्याला करता आला। श्रीमद भागवताला प्रारंभ करत असताना भागवताचं महात्म्य सगळ्यात पहिल्यांदा आपल्या समोर येतं। हे भागवताचं महात्म्य का सांगितलं गेलं याचं सरळ कारण आपल्याला पाहता येतं की भागवत आम्ही ऐकावं की ज्या ऐकण्यातून आमच्या जीवनामध्ये कोणता लाभ होतो हे आम्हाला कळावं। काल आपण असा उपनिषदाचा विचार करून आलो होतो की श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यम एतस्तौ संपरित्य विविनक्ती धीरः। श्रेय आणि प्रेय या दोन्ही गोष्टी माणसाच्या जीवनात आवश्यक असतात। माणसाला जसं पारमार्थिक पारलौकिक कल्याणाची अपेक्षा असते तसं या संसारात राहणाऱ्या माणसाला आपल्या प्रापंचिक कल्याणाचीही अपेक्षा असते। या संसारामध्ये राहून आपण काही सुख मिळवावं, हा संसार आपला चांगला चालावा, आपल्या संसारामध्ये दुःखाचे प्रसंग येऊ नयेत, आपल्या जीवनामध्ये आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींच्या अंतःकरणामध्ये आपलं एक आदराचं स्थान निर्माण व्हावं, समाजामध्ये काही मानमान्यता मिळावी, संपत्तीचा ओघ आपल्याकडे राहावा, अशी अपेक्षा या प्रपंचामध्ये करणं याला परमार्थाचा कधीही विरोध नसतो। पारमार्थिक जीवन जगणाऱ्यांनी चांगला प्रपंच करू नये असं कोणी म्हटलेलं नाही आहे। किंबहुना प्रपंचाला लाथा मारल्याशिवाय आपल्याला परमार्थ करता येत नाही अशा गैरसमजातही कोणी राहू नये। प्रपंच परमार्थ दोन्ही चांगल्या रीतीने करता येतो एकसमयावच्छेदाने। एका कालामध्ये प्रपंचन परमार्थ दोन्ही चांगलं करतो असं होत नसेल। तुकोबाराय म्हणतात, प्रपंच परमार्थ संपादीन दोन्ही एकही निदानी नये त्यासी। दोन्ही पेवावरी ठेवू जाता हात, होय अपघात शरीराचा। तुका म्हणे त्यासी दोहीकडे धक्का, शेवटी तो नरका माझी पडे। हे मान्य आहे। प्रपंच आणि परमार्थ एक समयावच्छेदानी जरी आपल्याला चांगला करता येत नसेल तर ज्या वेळेला आपण आपल्या प्रपंचालाच परमार्थ रूप करू त्यावेळेला दोन्ही चांगलं होण्याची शक्यता असते। तयापरी श्री गुरु करीती जै अंगीकारू, होवोनी ठाके संसारू मोक्षमय आघवा। ही ज्ञानेश्वर महाराजांची भाषा आहे। संसार तया गावा गेला साता पांडवा, होनी ठाके आघवा मोक्षाचाची। ही ज्ञानोबारायांची भाषा आहे। त्यामुळे आपल्या प्रापंचिक जीवनामध्ये आपल्याला चांगलं सुख मिळावं। महाभारताच्या विदुर नीतीमध्ये विदुरांनी धृतराष्ट्राला उपदेश करत असताना, माणसाच्या प्रापंचिक सुखांचा विचार करत असताना संपूर्ण प्रपंच डोळ्यासमोर ठेवून फक्त 6 सुखांची माणसाला अपेक्षा असते असं म्हटलंय। आपल्या प्रपंचात आपल्याला 7वं सुख नको असतं। या 6 सुखांमध्ये मनुष्य संतुष्ट असतो। विदुर सांगतात
अर्थागमो नित्यम अरोगिताच प्रियाच भार्या प्रियवादिनीच वश्यश्च पुत्र हा अर्थकरीच विद्या षड्जीव लोकस्य सुखानि राजन. विदुर सांगतात धृतराष्ट्राला, राजा, या संसारामध्ये या जीवलोकामध्ये जीवाला फक्त या 6 सुखाची अपेक्षा आहे. अर्थागमो नित्यम, आपल्याकडे संपत्तीचा ओघ नित्य असावा, पहिलं सुख. नित्यम अरोगिताच, आपली प्रकृती निरोगी राहावी, हे दुसरं सुख. प्रियाच भार्या, प्रेम करणारी पत्नी मिळावी, हे तिसरं सुख. प्रियवादिनीच, गोड बोलणारी बायको मिळावी, हे चौथं सुख. प्रेम करणारी गोड बोलणारी 2 वेगळ्या बायका नाहीत, हे एकाच बायकोचे 2 वेगळे गुण आहेत. प्रत्येक गुणाकरता स्वतंत्र पत्नी करा असं महाभारताने सांगितलेलं नाही. वश्यश्च पुत्र हा, अज्ञेत राहणारी संतती प्राप्त होणं, हे 5वं सुख. आणि आपण जी विद्या शिकतो त्या विद्येने आपला उदरनिर्वाह चालवून देणं, हे प्रपंचातलं 6वं सुख. अर्थकरीच विद्या षड्जीव लोकस्य सुखानि राजन. परंतु या सगळ्या गोष्टी आम्हाला एकत्रित आमच्या जीवनामध्ये मिळतील का? ही 6ही सुख एखाद्याच्या वाट्याला आली आहेत असं उदाहरण या जगताच्या पाठीवर कुठे दिसेल का? ज्यांच्याकडे संपत्ती आहे त्यांच्या प्रकृती चांगल्या राहत नाहीत, ज्यांची तब्येत ठणठणीत आहे त्यांच्याकडे पैसे नाहीत, हे दोन्ही ज्यांच्याकडे, त्यांच्यावर प्रेम करणारी पत्नी मिळत नाही, प्रेम करणारी मिळाली तर ती गोड बोलत नाही. एवढं सगळं होऊनही जर संतती झालीच तर ती अनुकूल राहत नाही. सगळ्या अडचणी आहेत. परंतु प्रपंच सुखाचा करणं, याच्यासाठी काही निकष आहेत, याच्यासाठी काही युक्ती आहे. ती युक्ती आपल्याला साधता येईल का? एक सरधोपट विधान मी सुरुवातीला करून जातो, त्या कसोटीवर आपण विचार तपासून बघू शकता. पण एक सरधोपट विधान आता करून जातो की ज्या प्रपंचाला पारमार्थिक विचाराचं अधिकरण नसतं तो प्रपंच आपल्या सुखाच्या निर्मितीचं साधन होऊ शकत नाही. केवळ विषयासक्त राहून केलेला प्रपंच आमच्या जीवनातल्या सुख निर्मितीचं साधन होत नाही. आणि म्हणून आपला प्रपंच कसा करावा आणि आपला परमार्थ कसा करावा या दोन्हीचंही मार्गदर्शन करणारं भागवत आम्हाला दोन्ही क्षेत्रातली उत्तमोत्तम उदाहरणं देतं. आपण पुढे बोलू त्या संबंधामध्ये. पण ध्रुवाला जे काही परमपदाची प्राप्ती झाली, ध्रुवाला ज्या अढळ पदाची प्राप्ती झाली, भगवंताचं बालपणीच दर्शन झालं, 5व्या वर्षीच भगवंताचा त्यांचा संवाद झाला, भगवंतांनी त्यांना अढळ पद दिलं आणि त्यानंतर ध्रुवाने 36,000 वर्ष राज्य केल्याचं वर्णन भागवतात आहे. जडभरताचं चरित्र ज्या वेळेला आपण पाहू तेव्हा आपल्याला हे भागवत सांगेल की जडभरताने त्यांच्या राज्यावर 1 कोटी वर्ष राज्य केलंय. यांची राज्य सामान्य नाही आहेत. मिथिलेमध्ये राज्य करणाऱ्या जनक राजाचं जीवन सामान्य नाही. हे राजे आहेत. सगळ्या जगतावर भरताची सत्ता आहे. आणि राजाचं म्हणून जे ऐश्वर्य संपन्न जीवन असतं ते जीवन हे राजे जगलेत. पण तरीही त्यांचा प्रपंचही सुखाचा झालाय आणि त्यांचा परमार्थही सुखाचा झालाय. भागवताने आपल्याला हे विशेषतः अधोरेखित करून सांगितलंय. 1 कोटी वर्ष राज्य केलं, 36,000 वर्ष राज्य केलं, हजारो वर्ष राज्य केलं या राजांनी. सोन्याच्या ताटात जेवले, चांदीच्या पलंगावर झोपले, 7-7 गाद्यांवर झोपले, अनेक विवाह केले, अनेक शत्रूंना पराजित केलं, आपल्या अधिकारानं देवदेवतांवर सुद्धा सत्ता मिळवली.
परंतु जीवनाच्या एका विशिष्ट वळणावरती विवक्षित क्षणी आपल्या राज्याचा सगळा भार पुढच्या पिढीच्या हातामध्ये देऊन निर्मम अंतःकरणाने हे राजे घराबाहेर पडले, म्हणून त्यांच्या प्रपंचाचंही कौतुक आहे आणि त्यांच्या परमार्थाचंही कौतुक आहे. प्रपंच करताना प्रपंचाचं ममत्व आणि प्रपंच करत असताना गीता जसं बोलते, ब्रह्मण्याधाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति हा लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवांभसा, या वृत्तीनं ज्याला प्रपंच करता आला त्याला वेगळा परमार्थ करावा लागत नाही, हे भागवताचं सूत्र आहे. म्हणून मी आत्ता बोलत नाही, नवम स्कंधामध्ये ही चरित्र येतील तेव्हा या संबंधामध्ये बोलतो. भागवत आम्हाला दिशा देतं, भागवत आम्हाला मार्गदर्शन करतं. आमचा ऐहिक आणि पारलौकिक प्रवास सुखकर करण्याचं सामर्थ्य हे भागवताच्या ठिकाणी आहे. त्या भागवताचा विचार करताना भागवताच्या महात्म्याचा काल आपण विचार करत होतो, त्याच्या मंगलाचरणाचा विचार आपण करून आलो. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म हे परमात्म्याचं स्वरूप लक्षण आहे आणि परमात्मा हे जगताचं कारण आहे, हे परमात्म्याचं तटस्थ लक्षण आहे. सच्चिदानंद रूपाय स्वरूप लक्षण, विश्वोत्पत्त्यादी हेतवे हे तटस्थ लक्षण काल आपण बोललो. आणि अशा लक्षणांनी युक्त असणारा जो परमात्मा, त्या भगवान श्रीकृष्णाला वयम नुमहा आम्ही वंदन करतो, आम्ही नमन करतो. कशा करता? तापत्रय विनाशाय, त्यांनी आमच्या त्रिविध तापाचा नाश करावा म्हणून. हे मंगलाचरण करून, भगवान शुकाचार्यांचं मंगल करून भागवत महात्म्य जेव्हा पुढे येतं त्यावेळेला भागवताने या भागवताची फलश्रुती सांगण्याकरता हे भागवत कुणाकुणाला फल देतं याचा विचार करताना 3 टप्प्यावर त्याचा विचार केला. पहिल्यांदा जो विचार आला, भागवताला जो प्रारंभ झाला, पहिल्यांदा जो विचार आला तो भक्तीच्या संबंधातला आहे. नैमिषारण्यामध्ये शौनकांनी 1000 वर्ष चालणारा सत्र याग सुरू केला. सत्र हे त्या यागाला म्हणतात ज्या यागामध्ये मध्ये 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 हवन कार्य होतं आणि ते झाल्यानंतर मधला वेळ काही चिंतना करता रिकामा ठेवला जातो, त्या यज्ञाला सत्र असं म्हणतात. यज्ञ होताना दिवसभर यज्ञ चालतो हा भाग वेगळा. 1000 वर्ष चालणारा यज्ञ आहे, त्याच्या मध्ये 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 वेळ मिळतो. त्याचे काही नियम आहेत, मीमांसेने त्या संबंधामध्ये विचार सांगितलाय. आणि तो यज्ञ चालू असताना सूतांचं त्या यज्ञामध्ये आगमन झालं. शौनकादिकांनी सूतांचं स्वागत केलं, उत्थापन दिलं, त्यांना आसन दिलं. आणि शौनकादी ऋषींनी सूतांना प्रार्थना केली की तुम्ही आम्हाला काही सांगा. 2-3 प्रश्न त्यांनी विचारले, त्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही आम्हाला द्या. ज्ञान वैराग्य यांनी प्राप्त होणारा जो विवेक आहे तो विवेक वृद्धिंगत कसा होतो आम्हाला सांगा. जे महात्मे या जगतामध्ये राहतात ते या अत्यंत कराल कलिकालामध्ये अत्यंत दुष्ट अशा संसार चक्रातून कसे बाहेर पडतात. या कलियुगामध्ये मानवी जीवनाचं सार्थक करून देणारं काही साधन आहे का, असे प्रश्न विचारले. आणि सूतांनी त्यांना त्या यज्ञामध्ये मार्गदर्शन केलं. ते मार्गदर्शन करत असताना सूतांनी त्यांना असं सांगितलं की तुमचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं मला एका वाक्यात देता येत नाहीत असं नाही, परंतु त्याच्या करता म्हणून मी तुम्हाला काही महत्त्वाचे विषय सांगतो.
नारद आणि सनकादिकांमध्ये काही संवाद झाला तो मी तुम्हाला सांगतो. विदुर आणि मैत्रेयांमध्ये काही संवाद झाला मी तुम्हाला सांगतो. भगवान शुकाचार्य आणि परीक्षिती राजा यांच्यामध्ये संवाद झाला मी सांगतो. व्यासमहर्षी आणि नारद यांच्यामध्ये संवाद झाला मी तुम्हाला सांगतो. संवादातून तुमच्या अंतःकरणामधल्या प्रश्नांची उत्तरं मी ज्या संवादाचं श्रवण केलेलं असतं त्या श्रवणातून तुमच्या समोर ते संवाद मी मांडत राहतो. आपली भारतीय तत्व जिज्ञासा जी आहे, तत्व विवेचन पद्धती जी आहे, ती संवादातून पुढे येत राहते. वेदापासून ते संत वाङ्मयापर्यंत जे जे वाङ्मय मानवी जीवनाच्या कल्याणाकरता म्हणून व्यक्त झालेलं आहे ते वाङ्मय संवाद पद्धतीतून आपल्या समोर आलं. आपण उपनिषद बघाल तर तिथं याज्ञवल्क्य मैत्रेयी संवाद आपल्याला दिसेल. त्या उपनिषदांमधून आपल्याला सद्गुरु शिष्य उपदेश काही संवाद दिसेल. काही उपनिषदामध्ये कठोपनिषदासारख्या उपनिषदामध्ये यमनचिकेत्याचा संवाद दिसेल. पण संवादातून जाबलीचा संवाद दिसेल, गुरुचा जाबली आणि गुरुचा संवाद दिसेल वगैरे वगैरे वगैरे. या संवादातून बोलण्यातून प्रश्नोत्तरातून हळूहळू हे तत्वज्ञान आपल्या समोर प्रकट होत राहतं. सलग तत्वज्ञान प्रकट होण्यापेक्षा ते संवादातून आणि प्रश्नोत्तरातून जेव्हा व्यक्त होतं त्यावेळेला ऐकणाऱ्याच्या अंतःकरणातल्या संदेहाची निवृत्ती करत त्या तत्वज्ञानाची अभिव्यक्ती होत राहते. म्हणून जगतातलं जे सर्वश्रेष्ठ तत्वज्ञान आहे, आपण तिथून श्रुतीतून स्मृतीमध्ये आलो तर भगवद्गीता भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा संवाद आहे. धृतराष्ट्र आणि संजयाचा संवाद आहे. तिथून पुराणांमध्ये आपण आलो तर पुराण म्हणजे तर सगळा संवादच आहे. तिथून संत वाङ्मयामध्ये आलो, ज्ञानोबारायांनी त्यांच्या श्रोत्यांबरोबर केलेला संवाद आहे. तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. श्रोत्यांबरोबर साधलेला संवाद आहे. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती. श्रोत्यांबरोबर साधलेला संवाद आहे. तुम्ही संत माझी आकडा, दिठीचा कराल बहुडा, तरी तुम्हा माने एवढा होईन मी. श्रोत्यांबरोबर साधलेला संवाद आहे. तुकोबारायांचे अभंग म्हणजे तुकोबारायांनी आपल्याशी केलेला तो संवाद आहे. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाहीतरी गेला जन्म वाया वगैरे वगैरे अनेक प्रमाण. पण हा संवाद आहे. पाश्चात्य तत्वज्ञानामध्ये सॉक्रेटिस नावाचा एक तत्ववेत्ता होऊन गेला. त्याचं नाव आपण ऐकून आहोत. या सॉक्रेटिसचा शिष्य प्लेटो आणि प्लेटोचा शिष्य अरिस्टॉटल, ही परंपरा आहे. सॉक्रेटिस हा फार मोठा तत्ववेत्ता होता. पाश्चात्य तत्वज्ञानामध्ये आत्मा मानणारा पहिला तत्वज्ञ म्हणजे सॉक्रेटिस आहे. आणि आपल्याला ह्याचंही आश्चर्य वाटेल की त्या काळामध्ये त्यांनी आत्म्याचं अस्तित्व मानलं म्हणून त्या काळातल्या चर्चेसनी त्याला विष पिऊन ठार मारलं, पाजून ठार मारलं. त्याला विष पिण्याची शिक्षा दिली कारण त्यांनी आत्मा मानला. या सॉक्रेटिसचं जीवनचरित्र बघा. त्याने समाजामध्ये स्वतःच्या विचारांचा, आत्म्याच्या अस्तित्वाचा आणि आत्मप्रधान विचाराचा जो प्रसार केला ना, तो ग्रंथ लिहून नाही केला. सॉक्रेटिसच्या नावावर एकही ग्रंथ नाही. सॉक्रेटिसचे म्हणून जे ग्रंथ सांगितले जातात ते त्याचा शिष्य प्लेटोने त्याच्या नावावर लिहिलेले आहेत. सॉक्रेटिसने लिहिलेला एकही ग्रंथ नाही. त्यांनी लिखाण काम काही केलं नाही. त्यांनी प्रचार केला, त्यांनी प्रसार केला. आणि तो सॉक्रेटिस लोकांमध्ये जाऊन जो तत्वज्ञानाचा प्रचार करत असे त्याच्या पद्धतीला त्या काळापासून डायलॉग सिस्टीम असं नाव आहे. तो श्रोत्यांमध्ये जायचा. 4 लोक बसलेले असतात
तिथे जाऊन बसायचा आणि मग चर्चा सुरू. काही फार मोठी तत्वचर्चा नाही, फारच उकाडा आहे हो, इथून सुरू व्हायचं. फारच पाऊस पडला हो आता, हो शेतात काही पीक येतं का नाही देव जाणे. आणि मग अशी चर्चा चालू असताना बोलता बोलता माणसाला हे बोलायची सवय असते, पण मला काय वाटतं, मग मला काय वाटतं म्हणलं की तो थांबवायचा आणि तो म्हणायचं मला म्हणजे मी कोण सांग. तुला वाटतं म्हणजे तू कोण आहेस, तू म्हणजे देह आहेस का, तू म्हणजे आत्मा आहेस का, तू म्हणजे अजून कोणी आहेस का, तू म्हणजे इंद्रिय आहेस. आणि मग तिथून ते प्रकरण सुरू व्हायचं. याला डायलॉग सिस्टीम असं म्हणतात. त्यालाच आपल्या भारतीय तत्वजिज्ञासेमध्ये संवाद पद्धती असं म्हणतात. हीच संवाद पद्धत आहे. सहज बोलण्यातून काही नाही. सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापय मेच्युत, इथून सुरू झालं. काहीच नव्हतं त्याच्यामध्ये. देवा मला युद्ध करायचंय, माझे शत्रू म्हणून कोण आहेत, मला जरा दोन्ही सैन्याच्या मध्ये माझा रथ नेऊन उभा करा, मला दाखवा बरं माझ्या बरोबर लढणारे कोण आहेत. भगवान म्हणाले हरकत नाही. आणि भगवंतांनी अर्जुनाचा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन ठेवला आणि मग सगळी गीता तिथून सुरू झाली. मग मोह काय निर्माण झाला, मग त्याच्या निवृत्ती करता काय विचारण्यात काय आलं, मग तत्वज्ञान काय सांगण्यात आलं, आत्मतत्वाचा उपदेश कसा झाला. आणि मग अर्जुनाला हे मानावं लागलं, नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मी गत संदेहो करिष्ये वचनम तव. इथपर्यंत ते प्रकरण गेलं. साधय सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापय मेच्युत हा संवाद सुरू झालाय. दोन्ही सैन्याच्या मध्ये माझा रथ न्या, तिथून सुरू झालंय. आणि कुठपर्यंत गेलं, तुम्हा आमाड होते भेदाचे कवाड, ते फेडोनी केले गोड सेवा सुख, तिथपर्यंत गेलं. भेद निवृत्तीपर्यंतचा विचार केला. संवादातून निर्माण झालेलं तत्वज्ञान जीवनामध्ये संशय राहित्य निर्माण करत असत. भागवत आम्हाला सुतांनी जे शौनकादिकांना सांगितलं, त्या सगळ्या यज्ञाच्या मध्ये मध्ये जो वेळ मिळत होता, त्यामधून जे सांगितलं ते त्यांनी जो संवाद ऐकला, तो संवाद त्यांनी शौनकांबरोबर केला. नुसतं बोलत राहायचं आणि ऐकत राहायचं असं नाहीये. भागवतामध्ये सुद्धा परीक्षितीने प्रश्न विचारलेत, गीतेमध्ये सुद्धा अर्जुनाने प्रश्न विचारलेत, विदुर मैत्रेय संवादामध्ये प्रश्न आहेत, जनक नवयोगेश्वर संवादामध्ये प्रश्न आहेत, एकादश स्कंधामध्ये. हे सगळे प्रश्न निर्माण होतात. अंतःकरणामध्ये जिज्ञासा असते, संशय असतो. कारण मनुष्य हा विचारशील प्राणी आहे. जसा जसा विचार त्याच्यापर्यंत पोचत जातो तसं तसं त्याच्या विचारचक्राला चालना मिळत जाते. आणि ते विचारचक्र फिरता फिरता कुठेतरी प्रतिबंध येतात, ते चक्र अडकतं. आणि जिथं अडकतं तिथं प्रश्न निर्माण होतो, विचारला जातो. आणि त्यातून सनकादिक वगैरे एके ठिकाणी बसलेले असताना नारद महर्षी तिथं आले. आणि त्या दोघांमध्ये झालेला संवाद सुतांनी शौनकांना सांगितला. नारद अतिशय खिन्न मनस्क आहेत. सुतांनी त्या सनकादिकांनी त्यांना विचारलं, काय झालं, कशा करता चेहरा पडला, अमुक काय तमुक काय सगळं विचारलं. नारदांनी कलियुगाची अवस्था सांगितली. आणि त्या संवादातून पुढे नारदांनी आपल्याला भक्ती भेटली हा इतिहास सांगितला. मी हे एवढ्या करता सांगतोय की कलियुगामध्ये भक्तीला प्राप्त झालेलं स्थान हे नारदांनाही सचिंत करणारं होतं. कलियुगातली भक्ती म्लान झालेली आहे, मलिन झालेली आहे. तिच्या पोटी आलेली वैराग्य आणि ज्ञान ही दोन मुलं ही संतती ही गलित गात्र होऊन पडलेली आहेत, निश्चेष्ट अवस्थेमध्ये पडलेली आहेत. जिवंत आहेत का नाही माहिती नाही अशी शंका यावी इथपर्यंत त्यांची अवस्था बिकट झालेली आहे. ती भक्ती कपाळाला हात लावून सचिंत मुद्रेनी बसलेली आहे. कलियुगातली भक्तीची अवस्था भक्तीच्या आचार्यांना सुद्धा सचिंत करणारी आहे. आता तर कलियुग अधिक कराल झालाय.
ज्या नारदांना भागवताच्या सुरुवातीला ज्या भक्तीबद्दल तळमळ वाटते, चिंता वाटते, त्याच नारदांच्या गादीवर आज भक्तीचा सुद्धा विडंबन होताना दिसतं आहे. नारदांना आजही काय वाटत असेल याचा विचार केला पाहिजे. त्याच भक्तीचं विडंबन होतं, त्याच तत्वज्ञानाचं विडंबन होतं. नारदांची गादी आहे. नारद हे आद्य कीर्तनकार आहेत. त्या जागेवर आम्ही उभे राहतो. भक्तीचं स्वरूप काय, ही भक्ती नारदांना भेटली. नारद समोरून जाताना म्लान झालेल्या त्या भक्तीने नारदांना थांबवलं. भो भो क्षणम तिष्ठ, थांबा महाराज, एक क्षणभर थांबा. माझ्या अंतःकरणामध्ये काही चिंता आहे, ती मला तुमच्या समोर व्यक्त करू द्या, कारण आपण फार मोठे आहात, आम्हाला माहिती आहे. नारदांचं वर्णन करताना तिने नारदांना असं सांगितलं, दर्शनम तव लोकस्य सर्वथा अघहरम परम. अहो, तुमच्या नुसत्या दर्शनानं लोकांचं पाप निवृत्त होतं. याचाच अनुवाद करताना ज्ञानोबांनी सांगितलं, दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुष. तुमचं नुसतं दर्शन झालं तर लोकांच्या पापाची निवृत्ती होते. संत दर्शनी हा लाभ होतो. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो. संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ. परिणाम होतो. संतांचं दर्शन, संतांना पाहणं, संतांच्या पायावर आपण आपला देह टाकणं, दंडवत करणं, संतांशी संवाद करणं, संतांनी काही दान देणं आणि संतांचं दान आपण स्वीकारणं, या सगळ्या क्रियांचे भिन्न भिन्न परिणाम आहेत की जे मानवी जीवनाचं उन्नयन साधून देत असतात. इतकंच नाही, महाभारत भागवत आपण बघितलं तर संतांनी आपल्या प्रती व्यक्त केलेला क्रोध सुद्धा आमच्या जीवनाचं कल्याण करणारा ठरतो. संत रागावले तरी चालतात, संत गप्प बसले तरी चालतात. योग वासिष्ठांनी चिंतन करताना सांगितलंय, संत सदैव गच्छन्तु यद्यपि उपदिशन्ति न, याही स्वैर कथास्तेषाम उपदेशा भवन्ति ताः. योग वासिष्ठ म्हणतात, संतांबरोबर तुम्हाला संवाद नाही साधता आला, जवळ नाही जाता आला, हरकत नाही, पण संतांकडे जात जा. संतांच्या नुसतं जवळ जाऊन बसा. ते बोलले नाहीत तरी हरकत नाही. यद्यपि उपदेशन्ति न, त्यांनी आम्हाला उपदेश नाही केला तरी हरकत नाही, नुसतं त्यांच्या जवळ जाऊन बसा. का बाबा, कशा करता? कारण याही स्वैर कथास्तेषाम उपदेशा भवन्ति ताः. कारण त्यांच्या मुखातून व्यक्त झालेला स्वैर शब्द सुद्धा आमच्या जीवनाचं कल्याण करतो. सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती. सहज शब्द त्यांच्या मुखातून व्यक्त होऊ दे. काही नाही, तुकोबारायांजवळ जाऊन बसावं. अगदी काही नाही, तुकोबाराय बोलले नाहीत, त्यांनी ढुंकून बघितलं नाही आपल्याकडे, काही नाही, आपण कोपऱ्यात जाऊन बसावं. उठता उठता तुकोबाराय विठ्ठल 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 म्हणतील, तेवढं त्यांच्या मुखातून नाम कानावर पडली तरी आमच्या जीवनाची कृतार्थता आहे. बस, काही करायचं नाही. थोडस वाढवून बोलतो. कुठे संतांना भेटणार आहोत आपण, आणि संत आपल्याला भेटावेत एवढं पुण्य तरी कुठे आहे? तुकोबारायांच्या घरी जाऊन तुकोबारायांच्या खोलीत बसता यावं एवढं तरी कुठलं पुण्य? करू नका, त्या भानगडीतच पडू नका. काही नाही जमलं ना, तुकोबाराय भेटत नाहीत, ज्ञानोबाराय भेटत नाहीत, ही गोष्ट खरी आहे. पण ज्ञानोबाराय भेटत नसले तरी ज्ञानेश्वरी भेटली आहे ना, नुसती जवळ ठेवा, नुसतं गाथा जवळ ठेवा. कुठलंही पान कधीही उघडा, त्याच्यातून जो अभंग डोळ्यासमोर येईल तो जीवनाच्या कल्याणाचा मार्ग असेल, प्रशस्त राजमार्ग असेल. ज्ञानोबारायांची कोणती ओवी काढा, भले तुम्हाला आसुरी संपत्तीतली ओवी डोळ्यासमोर येऊ देत, हरकत नाही, पण ती ज्ञानोबारायांच्या मुखातून आली ना, आमचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. भक्तीनं नारदांना प्रार्थना केली की थांबा, तुमच्या दर्शनाने लोकांचं पाप जातं, लोकांच्या चिंता जातात, थांबा.
माझं कल्याण करा. बहुधा तव वाक्येन दुःख शांतीर भविष्यती. मला असं वाटतं की तुम्ही माझ्याबरोबर काही बोलाल, मला काही सांगाल तर माझ्या अंतःकरणातल्या दुःखाची त्याच्यामुळे निवृत्ती होईल. आपण थोडं थांबा. नारद महर्षी तिथं थांबले. त्यांनी तिला विचारलं, तू कोण, मी कोण माहीत नाही, तुला मी पहिल्यांदा पाहतोय. तुला माझं ज्ञान असण्याचं कारण नाही, मी कोण आहे याचा परिचय असण्याचं कारण नाही, मीही तुला ओळखत नाही. कशावरून तू असं म्हणतेस की मला बघितल्यानंतर लोकांच्या पापाची निवृत्ती होते? दर्शनम तव लोकस्य, असं का म्हणतेस तू? कोण आहेस तू? तिने सांगितलं, मी भक्ती आहे. ही दोन मुलं हे दोघे कोण आहे तिथं निश्चित पडली आहेत? ही माझी मुलं आहेत. एकाचं नाव आहे ज्ञान, एकाचं नाव आहे वैराग्य. बर, त्याने बघितलं, त्या दोघांकडे बघत ती भक्ती मधून मधून डोळे पुसत होती, रडत होती. अनेक स्त्रिया त्या भक्तीच्या भोवती उभं राहून तिचे डोळे पुसत होत्या, तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होत्या. तिचा शोक कमी होत नव्हता. नारदांच्या भेटीनंतर तिला थोडी अस्वस्थ झाली. आपला इतिहास सांगितला, मी कोण आहे, काय नाही, कुठं निर्माण झाले, कुठून आले. भक्तीनं सांगितलं, मी द्रविड देशामध्ये प्रकट झाले, दक्षिणेमध्ये प्रकट झाले, कर्नाटकामध्ये थोडीशी वाढले, महाराष्ट्रामध्ये काही काही ठिकाणी वाढत राहिले, पण गुजरातेत मात्र मी जीर्ण झाले, शीर्ण झाले. संगती कशी लावायची या सगळ्या विधानांची हा स्वतंत्र विचार आहे. दक्षिणेमध्ये मी प्रकट झाले, कर्नाटकात वाढले, महाराष्ट्रात स्थिर झाले काही ठिकाणी. आता महाराष्ट्रातली काही जी ठिकाणं आहेत ना, ती काहीच आहेत जिथं भक्ती स्थिर झाली. ती पंढरपूरला स्थिर झाली, ती आळंदीला स्थिर झाली, ती अरणला स्थिर झाली, ती तेरला स्थिर झाली, ती देहूला स्थिर झाली, ती पैठणला स्थिर झाली. महाराष्ट्रातली, तुम्हाला वाईट वाटू देऊ नका, नाशिकलाही स्थिर झाली, त्र्यंबकलाही स्थिर झाली. कारण ही सगळी संतांच्या पायानं पुनीत झालेली स्थानं आहेत, भगवंताच्या वास्तव्यानं पुनीत झालेली स्थानं आहेत. महाराष्ट्रामध्ये काही काही ठिकाणी मी स्थिर झाले, गुजरातेत मात्र मी फार जीर्ण शीर्ण होऊन गेले. पण या कलियुगामध्ये ज्ञान वैराग्याला कोणी किंमत देत नाही, म्हणून ते निश्चित पडलेत. काय करावं मला कळत नाही. नारदाने तिला विचारलं, ही दोन तुझी मुलं आहेत म्हणतेस, तू त्यांची आई आहेस असं म्हणतेस, पण तुझं वय कमी दिसतं, ते मुलं म्हातारी दिसतात. तरुण आईच्या पोटी म्हातारी मुलं असं होत नाही. ती जर तुझी मुलं आहेत तर तू तरुण कशी, आणि तू जर तरुण आहेस तर ती म्हातारी तुझी मुलं कशी? भक्तीनं त्यांना सांगितलं, त्यांच्याकडे कुणाचंच लक्ष नाही कलियुगामध्ये. कोणी वैराग्याच्या प्राप्तीकरता प्रयत्न करत नाही, कोणी वैराग्य संपन्न होत नाही, कुणी ज्ञानाच्या मागे लागत नाही. आपल्याला ज्ञान व्हावं, ब्रह्मज्ञान व्हावं, आपण जीवनमुक्त व्हावं, परमात्मा स्वरूपाची आपल्याला प्राप्ती व्हावी, याच्यासाठी कुणाची धडपड दिसत नाही. धर्म आणि मोक्षाचा विचार सोडून मधल्या अर्थ आणि कामाकडे लोकांची प्रवृत्ती अधिकाधिक वाढत राहिली. पण मला तारुण्य प्राप्त झालं याचं कारण मी वृंदावनात गेले, आणि वृंदावनामध्ये तिथल्या भक्तीनं, तिथल्या लोकांच्या श्रद्धेनं मला थोडंसं तारुण्य प्राप्त झालं. पण भक्ती करणारा मनुष्य हा नेहमी ज्ञान वैराग्याचा द्वेष का करतो माहिती नाही. ज्ञानाचा विचार सांगितला की लोक, अरे हे काय करायचं आहे आपल्याला, रामकृष्ण हरी, बस राम 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 म्हणत जाऊ, कोण ज्ञानाच्या मागे लागतं. भक्ती सगळ्यात मोठी. भक्तीचं मोठे पण मान्य करणं म्हणजे ज्ञान वैराग्याचा द्वेष करणं नसतं. दुर्दैवाने, मला क्षमा कराल आपण माझं विधान ऐकून,
पण दुर्दैवाने आम्हाला ज्ञान प्राप्त करून घेण्याचा अधिकार नाही हे प्रांजळपणानं कबूल करायचं नसतं, म्हणून भक्तीचा उदो करण्याची सवय लागलेली असते. आम्हाला ज्ञान होऊ शकत नाही हे माहिती आहे. आम्ही प्रयत्न केला तर आम्ही अपयशी होऊ माहिती आहे. मग काय करा, तिकडं जाऊच नका. ज्या कारणानं मनुष्य निषेध करत असतो एखाद्या तत्वाचा अथवा एखाद्या व्यक्तीचा, त्याच्या मागच्या कारण भूमिकांचा आपण जर थोडासा विचार केला, मीमांसा केली, तर जी अनेक कारण आपल्या डोळ्याला दिसतात त्याच्यामधलं हे एक कारण आहे. त्यामधलं हे एक कारण आहे. प्रयत्न करूनही जेव्हा वस्तू मिळत नाही तेव्हा ती वस्तू आपल्याला मिळाली नाही, प्रयत्न करूनही मिळाली नाही, हे आपलं अपयश लपवण्याकरता ज्याच्या करता प्रयत्न केले जातात त्याचा निषेध करण्याची माणसाला सवय असते. हे अवघड वाटत असेल तर तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगतो, कोल्ह्याला द्राक्ष आंबट असतात. ज्ञानाकरता प्रयत्न करणारे लोक ते प्रयत्न करत नाहीत असं नाही, करतात. एखादा मनुष्य निवडून येण्याकरता खूप प्रयत्न करतो पण दुर्दैवाने निवडून येत नाही. मग आता आपण इतके प्रयत्न केले, इतक्या महिन्यापासून फिरतो आहोत, नाही रात्री सुद्धा बरंच काही वाटलंय आपण, पण तरी आपण निवडून आलो नाही. मग इतक्या प्रयत्नांनीही आपण निवडून आलो नाही, हे आपलं अपयश लपवण्याकरता तो म्हणतो मला उभं राहायचंच नव्हतं, काय या भानगडीत पडायचं, माझा स्वभावच नाही हो राजकारणाचा, पण यांनी आग्रह केला म्हणून नाही. आपल्या अपयशाला लपवण्याकरता ज्याच्या प्राप्तीत आपण प्रयत्न केलेले आहेत त्याचा निषेध करायची माणसाला सवय असते. भक्तीचं चिंतन करणं म्हणजे ज्ञानाचा निषेध करणं नाही, कारण निषेध शिकवणारी भक्ती नसतेच. भक्तीनं कुणाचाच निषेध केला नाही म्हणून तर विरोधासक्ती हा भक्तीचा प्रकार आला भक्तिशास्त्रामध्ये. ज्यांनी भगवंताशी वैर केलं त्यांच्या बरोबरही भक्तीनं कधी वैर धारण केलं नाही, त्यांचाही निषेध भक्तीनं कधी केला नाही. रामचंद्र प्रभूंच्या नावानं दगड तरल्याचा उल्लेख आपल्याकडे संत वाङ्मयामध्ये येतो. तसा सेतू बांधून रामचंद्र प्रभू जेव्हा लंकेमध्ये पोचले, काम सुरू झालं. रावण आणि मंदोदरी एके दिवशी रात्री झोपलेले असताना मंदोदरीला स्वप्न पडलं. दचकून मध्यरात्री जागी झाली, पहाटे पहाटे जागी झाली, घामानं सगळं अंग चिंब झालेलं. तिने रावणाला उठवलं. रावणे उठला, मंदोदरी भेदरलेली घाबरलेली. रावण झोपेतून उठला, काय झालं? सगळ्या देवादिकांना आपल्या ताब्यात ठेवणारा एवढा योद्धा शूरवीर तुझ्या शेजारी तुझा नवरा झोपलाय, घाबरतेस कशाला? तिने सांगितलं तसं नाही, तुमचं शौर्य मान्य आहे, पण मला कोणतं स्वप्न पडावं हे तुम्हाला ठरवता येत नाही. काय स्वप्न पडलं? त्याने सांगितलं असं स्वप्न पडलं की रामचंद्र प्रभू लंकेमध्ये आलेत, त्यांनी कुंभकर्णाला मारलंय आणि आता ते तुम्हाला मारण्याकरता प्रवृत्त झालेत, भीती वाटते. रावण म्हणाला काय घाबरायचंय, माणसासारखा माणूस, काय घाबरतेस? ती म्हणाली नाही हो, माणूस समजू नका, त्याच्या नावानं दगड तरले, माणूस कुठला? रावण म्हणाला दगड तरले म्हणजे काय, तो फार मोठा देव झाला काय? दगड मलाही तारता येतात. ती म्हणाली काय चेष्टा करता, तुम्ही दगड तारू शकता? रावण म्हणाला मी तारतो. रावण त्या मंदोदरीला घेऊन समुद्रावर गेला सकाळी. रावणाने एक दगड घेतला, समुद्रात टाकला, तरला, रावणाचा दगड तरला. मंदोदरीला आश्चर्य वाटलं. मंदोदरी म्हणाली अरे तुमचं सामर्थ्य हे मला माहिती नव्हतं. रावण म्हणाला अजून मी तुला कळलोच नाही मंदोदरी, अजून मी कळलो नाही तुला. ती म्हणाली अहो काय तुम्ही दगड तारू शकता? हो तारू शकतो. कसा तारला तुम्ही? रावणाने विचारलं त्यांनी कसा तारला?
तिने सांगितलं त्यांनी दगडावर राम लिहिल्यामुळे त्यांचे दगड तरले. रावणाने सांगितलं मी रामच लिहिलंय, मी काही रावण लिहून दगड तारला नाही, मी रामच लिहिलंय. मग मंदोदरी म्हणाली की जर राम नामाचं एवढं महात्म्य तुम्हाला कळतं तर त्यांचा विरोध का करता, त्यांची पत्नी का पळवून आणली. रावण म्हणाला मंदोदरी खरंच तू मला ओळखलं नाहीस. अगं त्या पत्नीचा उपभोग घ्यावा म्हणून मी तिला पळवून नाही आणलं, त्याची पत्नी पळवून आणली की तिच्या शोधात तो माझ्या घरी येईल या अपेक्षेनं मी तिला पळवून आणलंय. मंदोदरी म्हणते काय म्हणता, अहो तिला पळवून आणलं, तो तुमच्याकडे येईल, युद्ध करेल, त्याच्या हातून तुम्हाला मरण येईल अशी अपेक्षा आहे ना, मग त्याच्याबरोबर तिथंच युद्ध करायचं ना, कपटानं तिला पळवून आणायचं काय कारण आहे. रामाबरोबर युद्ध करायचं आणि युद्धामध्ये त्याला पराजित करायचं नाही, त्याच्याकडून मरायचं, सगळाच विषय संपला असता. रावणाने सांगितलं तसं नाही, मी जर युद्धाकरता गेलो असतो ना मंदोदरी, तर मी गेलो असतो, हरकत नाही, पण तो इकडं आल्यामुळे माझ्या एकट्याचा नाही माझ्या सगळ्या कुळाचा उद्धार होतो आहे. मी एकटा मरून मला समाधान नाही, माझं कुळ तरलं पाहिजे. आम्ही पुरुष गेलो असतो लढायला, मी आधी इंद्रजिताला पाठवलं असतं, अमुकाला पाठवलं असतं, तमक्याला पाठवलं असतं, हे केलं असतं, पण तो इकडं आल्यामुळे माझ्या घरातल्या स्त्रियांचा सुद्धा उद्धार झाला. त्याच्या फक्त दर्शनाने तुम्ही तरलात याकरता म्हणून मला त्याला इथं आणायचं. ही जी घटना आहे ही घटना मूळ वाल्मिकी रामायणामध्ये नाही आहे, पण रामचंद्र प्रभूंचा जो इतिहास अन्य ठिकाणी वेगवेगळ्या रामायणांमधून प्रकट झालाय, त्याच्या वेगवेगळ्या ज्या घटना येतात त्यामध्ये ही कथा सापडते. हरकत नाही, मला त्याच्याबद्दल बोलायचंच नाही, मला माहिती आहे, मी रामचरित्र सांगायला आलो नाहीये. मी एवढ्या करता सांगतो आहे की याला रावणाची विरोधासक्ती भक्ती असं म्हणतात. ही विरोधासक्ती आहे, परमात्म्याच्या विरोधात उभे राहणं ही सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे. मला सांगायचं हे आहे की परमात्म्याला अनुकूल असणाऱ्यांनाच भक्ती प्रेम करते असणाऱ्यांवर, असं नाही भक्ती कुणाचाच विद्वेष करत नाही. जे रामचंद्र प्रभूंचे विरोधी आहेत त्या विरोधालाही भक्तीचा विरोध नाही, ज्ञानाचा विरोध नाही आहे. रामचंद्र प्रभूंच्या हातून मरण आल्यानंतर जर रावण मरत असेल, भगवान श्रीकृष्णांच्या अंगावर बसण्यातून कंस मरत असेल तर त्यांना मोक्ष आहे, आणि जर मोक्ष आहे तर ज्ञानाचा भगवंताच्या विरोधकाचा विरोध नाही आहे. भक्तीचा विरोध कंसाशी नाही आहे, भक्तीचा विरोध हिरण्यकश्यपूशी नाही आहे, भक्तीचा विरोध हा बाकी देवतांचा असेल, इंद्र ब्रह्मदेवाचा विरोध असेल, पण भक्ती कुणाचा विरोध करत नाही. कुणाचा तरी द्वेष करून कुणाची भक्ती कधी जन्माला येत नाही. म्हणून भक्ती म्हणते मी वृंदावनामध्ये थोडीशी तरुण झाले, पण सगळे भक्ती 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 करतात, ज्ञान वैराग्याकडे कोणी बघत नाही, त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं, त्यामुळे हे सगळं झालं. प्रकरण मोठं आहे. पुढे नारदांनी तिला सांगितलं की ठीक आहे, आता जर तुलाही चांगलं व्हायचं असेल, तुझी मुलंही जिवंत होऊन तरुण व्हावीत असं वाटत असेल, तर हरिद्वारला आनंद घाट नावाचा घाट आहे, त्या घाटावर जाऊन भागवत करावं. सनकादिकांनी वगैरे सांगितलं. भागवत कोण करणार काय नाही, त्यांनी सांगितलं ते संत मार्गदर्शन करतील, कोणीतरी येईल भागवत करेल. मग ती भक्ती आपल्या दोन्ही मुलांना घेऊन तिथपर्यंत गेली. तिथे गेल्यानंतर सनकादिक स्वतः तिथं आले आणि सनकादिकांनी त्या भक्तीला भागवत सांगितलं. ज्या भागवताच्या श्रवणानं भक्ती, ज्ञान आणि वैराग्य या तिघांनाही तारुण्य प्राप्त झालं, त्या भक्तीलाही तारून नेणारं भागवत आहे. ह्या भागवताचं महत्त्व आपल्याला कळावं याच्याकरता सगळ्यात पहिली कथा भागवतामध्येही आली की भागवताने भक्तीलाही तारून नेलं, भागवताने ज्ञानालाही तारून नेलं, भागवताने वैराग्यालाही चिरंजीव केलं. भागवत श्रवणाचा हा जर परिणाम असेल की त्या श्रवणातून आम्हाला वैराग्य प्राप्त होईल, त्या श्रवणातून आम्हाला ज्ञान प्राप्त होईल, त्या श्रवणातून आमची भक्ती कायम तरुण चिरतरुण राहील,
तर हे भागवताचं फल आपल्या पदरात पडलं पाहिजे, म्हणून भागवत ऐकावं अशी अपेक्षा भागवताने महात्म्यामध्ये व्यक्त केली. मला महात्म्य लांबवायचं नाही आहे. दुसरी जी कथा भागवतामध्ये येते, हे भक्ती ज्ञान वैराग्य श्रेष्ठ प्रतीचेत. पण श्रेष्ठांच्या ठिकाणी सुद्धा काही कारणाने जर अशी म्लानता येत असेल, मलिनता येत असेल, तर ती मलिनता श्रेष्ठांच्या ठिकाणचा दोष दूर करणं त्या मानानं सोपं असतं. कारण श्रेष्ठ लोक आपला दोष मान्य करायला मागे पुढे पाहत नसतात. परंतु आपल्या दोषांनाच आपलं कर्तृत्व मानणारा जो वर्ग आहे, त्या वर्गाला मुक्त करणं हे सोपं काम नसतं. त्या वर्गाला भक्तिप्रेमामध्ये गुंतवून टाकणं सोपं नसतं. त्या वर्गाला भगवत चरणाकडे त्यांचं अंतःकरण द्रवित करून प्रवाहित करणं हे सोपं नसतं. विद्वानांना समजावून सांगणं सोपं असतं, त्यांना फार काही लागत नाही. परंतु खरं सांगू मी आपल्याला, पटेल न पटेल मला माहित नाही, पण विद्वानांना समजावून सांगणे सोपं असतं, अज्ञान्यांनाही समजावून सांगणं एक वेळ सोपं असतं. पण हे अर्ध्या हळकुंडानं पिवळे झालेले मधले असतात ना, त्यांची अडचण फार असते. ते फार अवघड. अज्ञ जीवांना ठीक आहे, त्यांना काहीच माहित नसतं, असं कर, तो करेलही. पण असं कर म्हणल्यानंतर मीच का करू, तुम्ही का करत नाही, हे केल्याने मला काय मिळेल, हे सांगणारे तुम्ही कोण, हे असे जे मधले लोक असतात, समजून सांगणं अवघड जातं. म्हणून मी शब्द वापरला की जगतामध्ये आपल्या दोषांनाच आपलं कर्तृत्व मानणारा एक वर्ग आहे. 16व्या अध्यायात असुरी संपत्तीचा विचार करताना ज्ञानोबारांनी हे बोलून दाखवलंय. आणि मला क्षमा करा आपण, पण हा वर्ग फार वेगाने फोफावतोय. आपला दोष हा दोष म्हणून न स्वीकारता त्याला कर्तृत्व म्हणून मानणं. दुर्दैवाने झालं काय की विषयाचा उपभोग हेच जीवनाचं अंतिम गंतव्य समजून त्या भोगाकरता वाटेल ते प्रयत्न करणं यालाच पुरुषार्थ समजणाऱ्यांचा वर्ग हल्ली फार मोठ्या प्रमाणामध्ये दिसतो. त्याच्यात अनेक जण आहेत. मी कुणाला नावं ठेवू इच्छित नाही किंवा कुणाचे दोष दाखवावेत, एवढा मी मोठा नाहीये हे मला माहिती आहे. पण समाजाचं अवलोकन करत असताना समाजाच्या ज्या धारणा आहेत, समाजाच्या विचारांचा प्रवाह कुठल्या दिशेने वाहतो आहे हे आम्हाला कळतं. समाजाला आता रोज कीर्तन करायची वेळ येते आपल्यापैकी अनेक जण, महाराज मंडळी माझ्या आजूबाजूला समोर सगळीच आहेत. रोज समाजामध्ये आपण फिरतो. समाजाला काय हवंय ते कीर्तनात देणं आवश्यक आहे का आपण काय ठरवून जाऊन लोकांना काय दिलं पाहिजे हे देणं जास्त महत्वाचं आहे, याचा विचार कधीतरी झाला पाहिजे की नाही हो. समाजाला विनोदच पाहिजेत, करा विनोद. समाजाला रडवणंच पाहिजे, रडवा. समाजाला हसवणं पाहिजे, हसवा. याच्यातून संत वाङ्मय हे अंतःकरणात उतरून मानवी जीवनाचं संत जीवन बनवेल काय, हा प्रश्न आहे. समाजाच्या धारणा काय आहेत, समाजाचे विचार प्रवाह कुठल्या दिशेने चाललेत, समाज अलीकडे काय विचार करतो, पूर्वीच्या काळात काय करत होता. म्हणून आजचा कोणताही वृद्ध मनुष्य हे मान्य करेल की जुना काळ बरा होता. हे म्हणणारे लोक नाहीत का आज? जुना काळ फार बरा होता, होय काय चाललंय काही कळत नाही, अशी तक्रार करणारे लोक नाहीत का? आहेत ना, अनेक लोक आहेत. त्यांना असं का वाटतं जुना काळ बरा म्हणून? विचार करा ना. म्हणून मी हे विधान करतो, धाडसानं करतोय. विषयाचा उपभोग हेच जीवनाचं गंतव्य वाटतं, हेच जीवनाचं ध्येय वाटतं. जसं चार्वाक म्हणतो तसं, यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत, बस हेच चालू आहे. आणि मग त्या विषयाच्या प्राप्ती करता, त्या उपभोगा करता वाटेल त्या स्तराला जाणं यालाच पुरुषार्थ असं नाव ठेवण्यात आलं. आणि अशा पद्धतीनं जे काही दोष त्या
कर्तृत्व किंवा त्या प्राप्तीकरता स्वीकारले जातात, त्या दोषांना आपलं कर्तृत्व म्हणून जगताच्या समोर मांडलं जातं. मी बोलत नाही, ज्ञानेश्वर महाराज बोलतात. त्याच्याकरता जे काही करावं लागेल. ज्ञानोबराय म्हणतात, एवं काम क्रोधाहुनी अधिकू पुरुषार्थ नाही. काम क्रोधापेक्षा मोठा पुरुषार्थ वाटत नाही. अरे काम हा काही पुरुषार्थ आहे का? क्रोध जो कामाबरोबर येतो तो पुरुषार्थ आहे का? क्रोध हा दोष आहे, पण त्या दोषाला सुद्धा स्वतःचं कर्तृत्व मानणारे लोक या जगात आहेत की नाही? मी साधं उदाहरण सांगतो तुम्हाला, आपण विचार करा. माणूस हे अत्यंत अभिमानानं, अहंकारानं किंवा स्वजीवनाचं वैलक्षण्य विशिष्ट म्हणून सांगतो, वैशिष्ट्य म्हणून सांगतो, आणि किती सहजतेनं हे कबूल करतो. आपण बघा, माणूस असं म्हणतो, एपा मी सहसा रागावत नाही, पण रागावलो ना तर कुणाच्या बापाला ऐकत नाही. हे शहाणपणाचं लक्षण नाही. मी रागावलो तो कुणाचं ऐकणार नाही. क्रोधाचा कसला पुरुषार्थ आला हो? क्रोधाचा कसला अभिमान आला? क्रोधाचा कसला? नाही ना. काम क्रोधाहुनी अधिक पुरुषार्थ नाही असं वाटत राहतं. या जगतामध्ये विषयाच्या उपभोगाची लालसा ज्या तीव्रतेने वाढते, कलियुगाचा तो परिणाम डोळ्यांनी बघताना हे जाणवत राहतं की आपल्या दोषांना पुरुषार्थ समजण्याचा गुन्हा, दोष आपण का पत्करावा? पण दुर्दैवाने तसं होतं. आणि अशी जी मंडळी असतात, ऐका माझा मुद्दा इथे आहे. हे आधीचं जे सांगितलं ती वस्तुस्थिती असेल, कदाचित ती आपल्याला मान्य होईल किंवा न होईल मला माहिती नाही, पण मुद्दा इथे आहे की अशा पद्धतीनं राहणारे जे लोक आहेत की आपल्या दोषांनाही पुरुषार्थ समजतात, अनीतीनं वागणं यालाच कर्तृत्व समजतात, अशा लोकांना सुद्धा पापाचा घडा भरल्यानंतरही मुक्त करण्याचं सामर्थ्य भागवतामध्ये आहे. भागवताचं महात्म्य एवढ्या करता सांगतो मी आपल्याला. भक्ती, ज्ञान, वैराग्य यांनाही समाधान देण्याचं काम भागवत करतं, आणि विषयानं लिप्त झालेलं जीवन त्यालाही मुक्त करण्याचं काम भागवत करतं. हे कळावं म्हणून भागवताच्या महात्म्याच्या 4थ्या अध्यायापासून आत्मदेव ब्राह्मणाची कथा भागवतांनी सांगितली. मोठी कथा आहे. सगळीच कथा विस्ताराने सांगणार नाही. आपल्याला माहिती आहे, आत्मदेव नावाचा ब्राह्मण आहे, त्याची पत्नी आहे. त्या पत्नीचं नाव आहे धुंधुली. अतिशय संपन्न आहे, विद्वान आहे आत्मदेव. गावामध्ये पद प्रतिष्ठा आहे. पण त्याची पत्नी अत्यंत कजाग आहे, भांडखोर आहे, संशयखोर आहे. दानधर्म चालू आहे, सगळं जीवन व्यवस्थित चालू आहे. प्रपंचातली जी सुख सामान्यतः सुख म्हणून गणली जातात, ती सुख त्यांच्या घरात त्यांच्या समोर हात जोडून उभी आहेत. सगळ्या अनुकूलतेमध्ये एक प्रतिकूलता आहे, पोटी संतती नाही आहे. त्याच्यानं व्यथित आहेत. प्रयत्न चालू आहेत, धार्मिक प्रयत्न चालू आहेत, दानधर्म त्याच्याकरता चालू आहे, काही उपास तापास चालू आहे, जपजाप्य चालू आहे, पण संतती होत नाही आहे. व्यथित झालेला आत्मदेव एके दिवशी बाहेर पडला, जंगलामध्ये जाऊन बसला, विचार करत राहिला, काय होईल, कसं होईल, पुत्र होईल का नाही, पुत्र जर नाही झाला तर मला नरकापासून सोडवणार कोण? पुन्नाम नरकात त्रायते यस्मात तस्मात पुत्र हा. जो पुत नावाच्या नरकापासून आपलं रक्षण करतो, बापाचं रक्षण करतो, त्याला पुत्र असं म्हटलं जातं. आपलं रक्षण कोण करणार? आपल्या नंतर
आपल्या कर्मानुसार प्राप्त होणाऱ्या आपल्या जीवनामध्ये आपल्याला समाधान मिळावं याच्याकरता व्यवस्था कोण करणार, अन्न कोण देणार, आपल्याला नित्य पाणी कोण देणार. सचिंत झाला, थोड्या वेळाने भानावर आला, तहान लागली वाटलं, एका तळ्याच्या काठी गेला पाणी प्यायला. तिथंही विमनस्क अवस्थेमध्ये बसून राहिला. कर्मधर्म संयोगाने तिथे एक संन्याशाचं आगमन झालं. त्याला बघितल्यानंतर आत्मदेवाकडे त्यांनी पाहिलं. संन्याशाने विचारलं, का तुमचं तोंड पडलंय, काय समस्या आहे. त्याने सांगितलं, असं असं आहे, संतती नाही आहे, तुम्ही काही मार्ग सांगा. संन्याशाने त्याला पहिल्यांदा सांगितलं, अरे कशा करता संततीचा नाद करतोस, नाहीये ते बरं आहे ना. सगळ्यांचं जीवन बघ काय झालं, ते काय संतती होऊन काय मोठे दिवे लावले गेले, कशा करता नाहीये याचं वाईट वाटून घेतोस. नाही तर नाही. ज्या अर्थी एखादी वस्तू एखादी व्यक्ती आपल्या जीवनात नाही आहे, त्या अर्थी ती व्यक्ती ती वस्तू आपल्या जीवनात नसण्यातच आपलं कल्याण आहे, ही व्यवस्था देवानी केलेली असते. याच्यावर विश्वास का नाही बसत. जे नाही मिळत आहे, प्रयत्न केले ना तुम्ही, केले, दानधर्म केला ना, केला, जपजाप्य केले ना, केले, नामस्मरण केलं, केलं, मग प्रयत्न करूनही जर वस्तूची उपलब्धी होत नसेल तर डोळे झाकून हे समजावं की ती वस्तू आपल्या जीवनात येण्यानं जर आपलं अधःपतन होण्याची शक्यता असेल तर देवाने आपलं अधःपतन थांबवलेलं आहे. देवाने आपल्याला राखलंय, ती वस्तू आपल्याला मिळत नाहीये. हे मनाचं समाधान करून घेणं नाहीये बरं का. तुकोबाराय काय म्हणतात, ठेविले अनंते तैसेची राहावे, इथपर्यंत काहीच अडचण नाही. कारण न राहून तुम्ही करू काय शकता. देवाने जसं ठेवलंय तसं न राहून तुम्ही काय करू शकता, आपल्या हातात काही नाही. मग विचार कशात आहे, चित्ती असू द्यावे समाधान. आणि समाधान निर्माण करून घेणं, आपण पहिल्याच दिवशी बोललोय, आपल्या जीवनातल्या समाधानाच्या उत्पत्तीचं मूळ आपल्या विचारात असतं. हे समाधान सुख बाहेरून येत नाही जीवनामध्ये. आमच्या सुखदुःखाचा संबंध आमच्या जीवनाच्या बाहेरच्या वस्तूशी नाही आहे. आमच्या सुखदुःखाचा संबंध आमच्याशीच आहे. सुखही निर्माण करणारे आम्हीच आहोत, दुःखही निर्माण करणारे आम्हीच आहोत. एकादश स्कंदामध्ये भिक्षुगीत येईल त्यावेळेला हे लक्षात येईल आपल्या. कदरयूची कथा तिथं सांगितली गेली. सुखदुःखाला कारण कोण याचा विचार तो भिक्षू करतोय आणि त्याचा शोध घेताना त्याच्या हे लक्षात आलं, अरे आपला विचार काय आहे. आमच्या संत वाङ्मयाचा हेतूच हा आहे. संत वाङ्मय नव्यानं सुख निर्माण करू देत नाही आपल्या जीवनामध्ये, आनंद नव्यानं निर्माण करून देत नाहीये. फक्त आपल्या जीवनामध्ये जो आनंद ज्या दुःखानं लिप्त झालेला असतो त्या आनंदाला बघण्याची दृष्टी देतं संत वाङ्मय. विचारानं दृष्टी बदलते, दृष्टिकोन बदलतो. कर्माचा परिणाम अंतःकरणावर होतो, ज्ञानाचा परिणाम दृष्टीवर होतो आणि भक्तीचा परिणाम संपूर्ण जीवनावर होत असतो. ज्ञानानं जीवन बदलत नाही, जीवन जगण्याची शैली कळते. फक्त विचार करता आला पाहिजे. एक महात्मा आपल्या बरोबर आपल्या काही सहकार्यांना घेऊन, काही सत्शिष्यांना बरोबर घेऊन पंढरपूरला यात्रेला गेला. दशमीचा दिवस. त्यांना वाटलं उद्या एकादशी आहे, दर्शन होईल की नाही, आज दर्शन करू म्हणून पहाटे उठले, चंद्रभागेवर गेले, स्नान केलं, बारीला लागले. 12-15 तास काही लागले, दर्शन झालं, आपल्या खोलीवर आले. सगळेजण झोपले. उद्या एकादशी, लवकर उठायचंय, भजन करायचं, पारायण करायचं, अमुक करायचं, प्रदक्षिणा करायची, अमुक तमुक, पुन्हा दर्शनाला जमलं तर जाऊन यायचं, झोपलं पाहिजे म्हणून खोलीमध्ये झोपले. ज्या घरातल्या खोलीमध्ये ते झोपले होते त्या खोलीत झाले होते ढेकूण. ते ढेकूण काही त्यांना झोपू देईना. सगळे लोक उठले, घराच्या मालकाला बोलवलं,
त्याला सांगितलं, म्हणे एवढे पैसे घेता तुम्ही, तुम्हाला खोली स्वच्छ ठेवता येत नाही? आम्ही पहाटेपासून कष्ट करतो आहोत, बारीत उभे आहोत, पाय दुखायला लागले, झोपेची थोडी आवश्यकता वाटते, आणि तुम्ही ते काय ढेकूण झालेत खोलीमध्ये, तुम्हाला कळत नाही? तर म्हणाला, झाले असतील हो, मी काही पाळलेत का ढेकूण? तुमच्यापैकीच एखाद्या सारख्याच्या वळकटीतून माझ्या घरात आलेले आहेत, हे काही मी मुद्दाम आणलेले ढेकूण नाही आहेत. झाले, आता मी काय करू? मी घरी नव्हतो, मी परवाच घरी आलोय, नाही झाली स्वच्छ खोली, झाडून पुसून ठेवली, आता ढेकूण झालेत, मला काही कळलं नाही. त्यामुळे असं कसं, पैसे घेता मग एवढं अमुक नाही तमुक नाही, सगळे त्याला भांडायला लागले. तो महात्मा शांत होता. लोकांनी त्याला सांगितलं, तुम्ही बोला ना काहीतरी, आम्ही भांडतोय, काही परिणाम होत नाही, तुम्ही श्रेष्ठ आहात, महात्मे आहात, बोला काहीतरी. त्या महात्म्याने सांगितलं, काय बोलायचंय, आता झाले, तो तरी बिचारा काय करणार, जाऊ द्या. जाऊ द्या म्हणजे कसं, तुम्ही काहीतरी बोला. शेवटी त्या महात्म्याने सांगितलंय, पा तुम्ही त्याला बोलू नका, आपण ढेकूण चावतात ना. तो महात्मा म्हणाला, मलाही चावतात, मलाही त्याचा त्रास होतोय, माझंही रक्त ते ढेकूण पितायत, मलाही डोळा लागत नाहीये, आणि मग तुम्ही काही का बोलत नाही? त्या महात्म्याने सांगितलंय, पा ते ढेकूण आपल्याला सांगतायत, एकादशी आहे, झोपू नका, उठा, भजन करा, भजन करा, रात्रभर जागर करा. प्रसंग तोच आहे, त्या घटनेकडे बघण्याची दृष्टी आम्हाला विचाराने बदलता आली पाहिजे. समाधानाची उत्पत्ती ही त्या विचारातून होते. विचारा वाचून न पविजे समाधान, हे आग्रहपूर्वक तुकोबाराय बोलतायत. आम्हाला त्याची दृष्टी आली पाहिजे. संन्याशाने सांगितलं, नाही ना संतती तुम्हाला, द्या ना सोडून, प्रयत्न करूनही प्राप्त होत नाही ना, नसेल कशा करता? सगरांचं उदाहरण वगैरे त्यांनी दिलं, पण यांनी सांगितलं, नाही, मला संतती हवी आहे, हवी आहे, हवी आहे. शेवटी त्या संन्याशाने, तोही चांगला दिव्य दृष्टीचा महात्मा होता, खरा संन्याशी, अलीकडे हे सांगावं लागतं, कारण संन्याशातही खरा आणि खोटा असे दोन प्रकार झाले. आता खराच संन्यस्त होता. त्याने अंतर्ज्ञानाने पाहिलं, याला याच काय पुढच्या अनेक जन्मामध्ये संतती नाही हे लक्षात आलं, आणि त्याने त्याला सांगितलं, तू नको प्रयत्न करू संतती करता. आत्मदेव रडायला लागले, पाया पडायला लागले, याचना केली. संन्याशाचं अंतःकरण द्रवलं. त्यांनी झोळीतून एक फळ काढलं, त्याला दिलं. त्याला सांगितलं, पत्नीला हे फळ नेऊन दे, तिला खायला सांग, काही व्रतांचं आचरण करायला सांग, सत्याचरण, तिने सत्य बोललं पाहिजे, मर्यादेत राहिलं पाहिजे, एक अन्नाचं सेवन तिने केलं पाहिजे. एक अन्नाचं सेवन म्हणजेच उपवास आहे, हे त्यांनी केलं पाहिजे. आत्मदेवाला, तिला संतती होईल. आत्मदेवाला बरं वाटलं, फळ घेऊन गेला, पत्नीला दिलं. पण ती जी धुंदुली होती, ती कजाग होती, ती विचार करायला लागली, आपण आता हे फळ खाऊ, आपल्याला गर्भ राहील, मग गर्भ राहिल्यानंतर आपलं पोट वाढेल, आपल्याला हालचाल करायला अडचणी येतील, आणि त्या वेळेला समजा जर गावामध्ये दरोडा पडला तर आपण एवढं पोट घेऊन पळणार कसं? आपल्याला त्रास होईल. एवढं पोट घेऊन आपण कष्ट कसे करणार, अमुक कसं करणार, तमुक कसं करणार, पुढं काय होईल या विचारानं तिने ते फळ खाल्लंच नाही. पण मग आता आत्मदेवाने विचारलं, फळाचं सेवन केलं का? तिने सांगून टाकलं खोटं, हा केलं. मग केलं म्हणल्यानंतर गर्भ राहायला पाहिजे, पोट दिसायला पाहिजे. एके दिवशी तिची बहीण आली, ती गर्भवती होती. तिने बहिणीला ही अडचण सांगितली, कसं करू? धुंदली कृपण होती. ती म्हणाली, अगं बघ ना, आता असं झालं, पोट वाढलं, मला चालता येणार नाही, काही झालं, पळायची गडबड झाली, मला पळता येणार नाही. बरं, आता तो गर्भ पोटात राहील म्हणजे तोही काही अन्न खाईल, त्यानंतर ते मूल होईल, तो वाढेल, तो अन्न खाईल, मग घरचं तांदूळ लवकर संपतील, डाळ लवकर संपेल, मग हे परत आणावं लागेल, असं कसं चालेल? मग हे असं करता करता दारिद्र्य येईल, कशा करता ही संतती पाहिजे, नकोय. मग तिच्या बहिणीने सांगितलं, हे बघ, मी पण गर्भवती आहे, मलाही संतती नकोय. आता एक काम करू म्हणे, मी मला झालेली संतती तुला देते, तोपर्यंत पोट्यावर कापडाच्या पट्ट्या वगैरे बांधून तू गर्भवती आहेस असं नाटक करत राहा. मला संतती झाली की मी तुला आणून देते,
आणि लोकांना असं सांगते की माझा गर्भ जन्माला आल्याबरोबर गेला, आपण करू. दोंदलीला बरं वाटलं. मग या फळाचं काय करू? तिने सांगितलं गाईला खाऊ घाल. घरातल्या गाईला ते खाऊ घातलं. त्यानंतर इकडं हळूहळू तिला संतती झाली, बहिणीनं आणून दिली. गाईला सुद्धा 3 महिन्यानंतर एक मुलगा झाला, कारण संतती करता दिलेलं फल होतं, पण गाईच्या पोटातून आल्यामुळे त्याचे कान गाईसारखे झाले, म्हणून त्याचं नाव ठेवण्यात आलं गोकर्ण. आत्मदेवाला संतती झाल्याचा आनंद वाटला. आत्मदेवाने पुष्कळ दानधर्म केला, समाधान वाटलं. आता तर संतती झालीच नाही दोंदुलीला, तर स्तनामध्ये दूध कसं येणार? मग त्याने सांगितलं की मला दूध येत नाही आहे, पण माझ्या बहिणीला संतती झाली, ती गेली, आता ती दूध पाजू शकते, तिला घरात आणून ठेवलं तर ती दूध पाजेल. हळूहळू मूल मोठं झाल्यावर आत्मदेवाने धुंदुलीने त्याचं नाव ठेवलं धुंदुकारी. तो मोठा झाला. तो वाईट स्वभावाचा होता, गोकर्ण चांगल्या स्वभावाचा होता. सगळ्या कथांमधून जे असतं तेच इथं आहे. कालांतराने तो धुंदुकारी तरुण झाला. त्याला नाही ते नाद लागले, दारू प्यायला लागला, वेश्यांकडे जायला लागला, जुगार खेळायला लागला. त्या निमित्तानं घरातलं सगळं द्रव्य संपवायला लागला. काय करावं काही कळेना. गोकर्णही मोठा झाला, त्याला दिसायला लागलं, पण तो काही बोलू शकेना. आई वडिलांना मारायला लागला, संपत्ती काढून घ्यायला लागला. आणि असं होता होता आत्मदेवाला असं वाटलं की आता या घरामध्ये राहण्यात काही अर्थ नाही आहे. आपण कुठेतरी रानात जाऊन तपश्चर्या केली पाहिजे. पूर्वीचं आपलं जीवन दानधर्मात चाललं होतं, धर्मनिष्ठेत चाललं होतं, ते बरं होतं. तो सांगत होता संतती नाहीये, नको नको प्रयत्न करू, तरी आपण प्रयत्न करून काय मागून घेतलं आणि काय पदरात पडलं. ऐकायला पाहिजे होतं. घर सोडून निघून जावं असं त्याला वाटलं, तर घर सोडून निघाला. गोकर्णाने त्याला उपदेश केला, म्हणे बाबा तुम्ही जर जाणार असाल अरण्यामध्ये तर जाऊन तिथं भगवत चिंतन करा, भगवत चिंतन करा. संसाराने या तुमच्या मुलांनी तुमच्या पत्नीने तुम्हाला खूप त्रास दिलाय. जगद्गुरु शंकराचार्यांनी शतश्लोकीमध्ये चिंतन करताना असं सांगितलंय की माणसाची वृत्ती संन्यस्त होण्याची 2 कारणं असतात. एकतर मनुष्य खूप दुःखानं संन्यस्त होतो, नाहीतर मनुष्य ज्ञानाने संन्यस्त होत असतो. 2 कारणं आचार्यांनी शतश्लोकीमध्ये सांगितली. दुःखानं माणसाचा परमार्थ होतो, नाही तर ज्ञानानं परमार्थ होतो. परमार्थाकडे प्रवृत्त झालेला बहुसंख्य वर्ग दुःखानं प्रवृत्त झालेला आहे. मला सांगा, आपल्या जीवनामध्ये देवानी जर सगळीच सुख दिली असती तर आपल्यापैकी किती जणांनी पंढरपूरची वारी केली असती? कोण गेला असतं? दुःखानं माणूस परमार्थाकडे प्रवृत्त होतो. संसाराच्या तापे तापलो मी देवा, करीत आया सेवा कुटुंबाची, म्हणून तुझे आठविले पाय. तुकोबाराय बोलतात.